नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज और मैं हूं आपके साथ सपना पांडे। चलिए रुक करते हैं इस वक्त की खास खबर की ओर। महाराष्ट्र के अमरावती जिले में धामनगांव रेलवे तालुका में वंचित बहुजन अघाड़ी को बढ़ावा देने के लिए बाला साहेब अम्बेडकर की एक सार्वजनिक सभा आयोजित की गई, जहां डॉक्टर विश्वकर्मा ने अपने चुनावी अभियान की घोषणा की। उन्होंने बताया कि वे जनता का विश्वास कभी टूटने नहीं देंगे और उनके पीछे जो मजबूत समर्थन है वह लगातार बना रहेगा। डॉक्टर विश्वकर्मा ने धामनगांव रेलवे निर्वाचन क्षेत्र के विकास में कमी का जिक्र करते हुए कहा कि आज तक इस क्षेत्र का कोई बड़ा विकास नहीं हुआ है। यहाँ कोई बड़ा उद्योग नहीं है, बेरोजगारी बढ़ी है, महिलाओं के खिलाफ हिंसा बढ़ी है और राज्य व केंद्र सरकार उपकोष को रोकने में विफल रही है। उन्होंने बताया कि अगर जनता इस बार उन्हें विधानसभा भेजेगी तो वे इन समस्याओं का समाधान करेंगे और क्षेत्र का समग्र विकास सुनिश्चित करेंगे। तमाम आंबेडकी घराणं प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या 15 तारखेला दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वर येथे भव्य जाहीर सभेकरिता येत आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे ही सभा फार लाख मोलाची आहे। त्याचं कारण असं की ज्या नेत्यांनी सर्व महाराष्ट्राच्या नेत्याला असं वाटत होतं की ऑपरेशन झालं, हार्ट सर्जरी झाली, आता नेते 8-15 दिवस फिरणार नाही, तिसऱ्याच दिवशी या चळवळीतला माझा कार्यकर्ता निवडणुकीत उभा आहे। या चळवळीवर प्रेम करणारी जनता भ्रमित होऊ नये म्हणून ही सभा आहे। म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय, वयाच्या 74व्या वर्षी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या दरवाजात आणि 70 वर्षापासून जे सत्तेचं स्वप्न आपण बघतोय त्याच्या पूर्तीसाठी ही जाहीर सभा आहे। म्हणून आपल्या सर्वांना हाक देतो आहे, या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेसाठी आपल्या सर्वांना नांदगाव खंडेश्वर यायचं आहे। ही सभा अद्भुतच नाही तर अविस्मरणीय झाली पाहिजे, कारण बाबासाहेबाला आपण बघितलेलं नाही आणि बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्यातल्या त्यात ही आत्ताचीच हार्ट सर्जरी आणि त्यानंतर लगेच आपल्या इथे सभा, म्हणून आपल्या सर्वांसाठी ही लाख मोलाची सभा आहे। म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना माझ्या मतदार संघातील माय माऊलींना, तरुणांना आणि जे खऱ्या अर्थानं चळवळीत त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण त्याग केलाय त्या सर्वांना विनंती करतो आहे की येत्या 15 तारखेला दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वर येथे आपल्याला। तो ये थी इस वक्त की खास खबर। ऐसी तमाम खबरें देखने के लिए बने रहिए पल्स 24 न्यूज के साथ।